नमस्कार मित्रांनो, मी ऐश्वर्या अमृतकर तुमचं सर्वांचं टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या चॅनलवरती सहर्ष स्वागत करेन. चला मित्रांनो, आपण आपल्या पहिल्या क्वेश्चन कडे जाऊया. बघा आपला पहिला क्वेश्चन काय आहे, 13 64 बरोबर 24. तर आपलं काय 24 क्वेश्चन मार्क आहे, काय काढायचं आपल्याला आन्सर काढायचे. पर्याय आहे 512, 256, 216, 128. बघा कसं लॉजिक लावलंय. 1 + 3 केलं तर काय होतं 4. काय होतं 4. मग 4चा क्यूब काय मित्रांनो 64. काय 4चा क्यूब 64. आपल्याला 24चं करायचंय. 2 + 4 केले तर काय येणार आहे 6. मग 6चा क्यूब काय मित्रांनो 216. काय 6चा क्यूब 216. पर्याय क्रमांक सी. समजलंय. जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय, विसंगत घटक ओळखायला सांगितलंय. काय सांगितलंय, विसंगत घटक ओळखा. बघा नंतर काय सांगितलंय, एका सांकेतिक भाषेत मिल्क हा शब्द PLON असा लिहितात तर त्या सांकेतिक भाषेत SUIT हा शब्द कसा लिहिला जाईल. पर्याय आहे VWZU, VXLW, RTSH, EVJU. काय लॉजिक लागतंय त्याला सांगा बरं इथे. बघा MIL, यम किती नंबरला येतो 13, आय किती नंबरला येतो 9, 12 किती नंबर, यल किती नंबरला येतो 12 आणि के किती नंबरला येतो 11 नंबरला. बघा PLON, पी किती नंबरला येतो 16, यल 12, ओ 15 आणि एन किती नंबरला येतो 14 नंबरला येतो. बघा याच्यात काय ऍड केले दिसतंय, 13 मध्ये काय 3 ऍड केले तर आन्सर काय येतंय 16. तसंच 9 मध्ये पण काय 3 ऍड केले तर काय झालं 12. 12 नंबरला कोण येतो यल. तसंच परत 12 मध्ये जर 3 ऍड केले तर काय होणार आहे 15. 15 नंबरला कोण येतो ओ. नंतर 11. 11 मध्ये पण काय 3 ऍड केले तर काय होणार आहे 14. 14 नंबरला कोण येतो यल. समजलं त्यांनी असं काढलंय. तर आपल्याला काय SUIT चं काढायचंय. बघा SUIT. यस किती नंबरला येतो 19, यू किती नंबरला येतो 21, आय 9 आणि टी 20 नंबरला येतो. चला आपल्याला काय करायचंय 3 3 ऍड करायचे. चला करा. 19 मध्ये 3 ऍड केले तर काय येणार आहे 22. 22 नंबरला कोण येतो व्ही. 21 मध्ये पण काय 3 ऍड केले तर काय येणार आहे 24. 24 नंबरला कोण येतो एक्स. परत 9 मध्ये पण 3 ऍड करायचे काय 12. 12 नंबरला कोण येतो यल. 20 मध्ये पण जर 3 ऍड केले तर काय येणार आहे 23. मग 23 नंबरला कोण येतो डब्ल्यू येतो. चला VXLW कोणाकोणाचं आन्सर आलंय. पर्याय क्रमांक बी. चला सांगा. एकदम सोपा क्वेश्चन होता मित्रांनो. समजलंय. जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय, एका सांकेतिक लिपीत बँक हा शब्द YZMP असा लिहिला जातो तर त्याच लिपीत गोल्ड हा शब्द कसा लिहिला जाईल. TLOW, TKNW, SLNV, DNKC. चला कोण सांगता याचं आन्सर. बघा BAN साठी काय वापरलंय त्यांनी YZMP. काय लॉजिक लागतंय बरं सांगा बरं याचं. बघा काय केलंय. बघा बी बरोबर कसा वाय आलेला मित्रांनो. बघा बी खाली काय आलेला आहे वाय. ए सोबत काय आहे झेड आहे. काय ए सोबत झेड. एन सोबत काय आहे यम आहे. काय एन सोबत यम आणि के सोबत काय आहे पी. काय बँकचं त्यांनी असं लॉजिक लावलं तर आपल्याला गोल्डचं लावायचंय. कसं लावायचंय गोल्ड. GOLD गोल्ड. बघा जी सोबत काय दिसतोय टी दिसतोय. काय जी सोबत टी. ओ सोबत कोण आहे यल आहे. कोण आहे ओ सोबत यल. यल सोबत कोण आहे यल सोबत परत ओ आहे.
आणि डी सोबत कोण आहे डब्ल्यू आहे. काय आन्सर आलं TLOW. पर्याय क्रमांक 1. काय आहे पर्याय क्रमांक 1. समजलंय? जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय, जर ठाणे बरोबर VJCPG तर पुणे बरोबर काय येणार आहे? RVPG, RWPG, RPWG, RWPF. चला कोण सांगतं याचं आन्सर, काय लॉजिक लागतं याच्यामध्ये? चला सांगा पटापट. बी किती नंबरला येतो 22. जे किती नंबरला येतो 10. सी 16. जी 7. तुला काय ऍड केलेलं दिसतंय याच्यामध्ये? सगळ्या ठिकाणी काय केलेलं दिसतंय? 20 मध्ये जर 2 ऍड केले तर आन्सर काय येणार आहे 22. 8 मध्ये जर 2 ऍड केले तर 10. 1 मध्ये 2 ऍड केले तर 3. 13 मध्ये जर 2 ऍड केले तर 14 आहे. 14 मध्ये काय 2 ऍड केले तर काय येणार आहे 16. आणि 5 मध्ये जर आपण 2 ऍड केले तर काय येतंय 7 येतंय. काय आन्सर आलंय VJCP. सगळ्या ठिकाणी काय ऍड केलं दिसतंय 2. तर आपल्याला पुणेचं काढायचंय. कसलं काढायचंय पुणेचं. PUNE. बघा पी किती नंबरला येतो 16. यू किती नंबरला येतो 21. N 14 आणि ई किती नंबरला येतो 5. चला याच्यात सगळ्या ठिकाणी काय करायचंय 2 ऍड करायचे. 16 जर 2 ऍड केले तर कोण येणार आहे 18. 18 नंबरला कोण येतो रोहित शर्माचा आर येतो. कोण येतो 18 नंबरला रोहित शर्माचा आर. 21 मध्ये जर 2 ऍड केले तर काय मला 23. 23 नंबरला कोण येतो डब्ल्यू. तर 14 2 ऍड केले तर 16. 16 नंबरला कोण येतो पी. आणि 5 मध्ये 2 ऍड केले तर 7. 7 नंबरला कोण येतो जी. RWPG. पर्याय क्रमांक बी. आलंय का आन्सर सगळ्यांचं? चला कमेंट करा. जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन कोणता आहे दिशा नॅन वरती मित्रांनो. कोणत्या टाईप वरती आहे दिशा नॅन वरती. बघा एक कुत्रा पूर्वेकडे 19 फूट पळत गेला आणि उजवीकडे वळाला व तिथून तो 9 फूट पळाला आणि तिथून उजवीकडे 9 फूट पळाला. पुन्हा डावीकडे वळून पळाला तर पुन्हा डावीकडे वळून 12 फूट पळाला आणि शेवटी डावीकडे 6 फूट पळाला. तर कुत्रा सध्या कोणत्या दिशेकडे तोंड करून उभा आहे? पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. चला सांगा बरं कुत्राचे तोंड कोणत्या दिशेला आहे? कोण सांगता याचं आन्सर? बघा कुत्रा पूर्वेकडे काय 19 फूट गेला. किती गेलेला आहे पूर्वेकडे 19 फूट गेला आणि उजवीकडे वळाला आणि तिथून तो काय 9 फूट. उजवी बाजू कोणती पूर्वेची वरची आहे डावी खालची कोणती उजवी. तो उजवीकडे वळून किती गेलेला आहे 9 फूट गेलेला आहे. किती गेलेला आहे 9 फूट. आणि तेथून परत काय उजवीकडे 9 फूट गेला. त्याचं तोंड कुठे दक्षिण दिशेला. दक्षिणेची उजवी बाजू कोणती येते इकडची येते. कोणती येते इकडची. तो इकडे किती गेलेला आहे 9 फूट गेलेला आहे. किती गेलेला आहे 9 फूट पळाला. पुन्हा डावीकडे वळून पळाला. पुन्हा काय डावीकडे वळाला. आता त्याचे तोंड कुठे आहे पश्चिमेकडे. पश्चिमेची डावी बाजू कोणती आहे खालची. वरची कोणती उजवी. तो काय डावीकडे वळाला आणि काहीतरी अंतर पळाले. ते अंतर सांगितलेलं नाही म्हणून आपण काय अंदाजाने लाईन काढायची आहे. नंतर पुन्हा डावीकडे वळून 12 फूट पळाला. तर त्याची डावी बाजू कोणती आहे इकडची. दक्षिणेची डावी बाजू कोणती आहे ते इकडची. किती गेलेला आहे तो 12. वरती किती 9. 9 पेक्षा थोडस काय घ्यायचंय जास्त घ्यायचंय 12 फूट. आणि शेवटी डावीकडे 6 फूट पळाला. शेवटी परत काय तर त्याचं तोंड कुठे आहे पूर्वेला. पूर्वेची डावी बाजू कोणती येते वरची. किती गेलेला आहे तो 6 फूट गेलेला आहे. किती गेलेला आहे 6 फूट. तर कुत्रा सध्या कोणत्या दिशेकडे तोंड करून उभा आहे? त्याला सांगा बरं वरची दिशा कोणती असते आपली. कोणती दिशा असते वरची उत्तर. कोणती दिशा असते उत्तर. पर्याय क्रमांक सी. कुत्रा सध्या उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. समजलंय? कोणाकोणाचं आन्सर आलं तर त्याला सांगा. बघा मित्रांनो आम्ही काय टिक्कर मराठी सरळ सेवा भरती चॅनलवरती काय लाईव्ह सिरीज चालू केली आहे. मग तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल त्या चॅनलला काय करायचंय सबस्क्राईब करायचंय. रोज दुपारी 3 ते 4 काय बुद्धिमत्ताचं लेक्चर असतं.
नंतर सामान्य ज्ञानचं आठवड्यानंतर 4 ते 5 असतं. नंतर मराठी व्याकरणचं 7 ते 8 असतं. 8 ते 9 इंग्रजी व्याकरणचं असतं आणि 9 ते 10 काय अंकगणितचं लेक्चर असतं मित्रांनो. आणि हीच लिंक काय तुमच्या मित्रमैत्रिणींना पण काय करायची मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करायची आणि सेशनला काय करायचंय लाईक करायचंय. बघा नेक्स्ट क्वेश्चन पण दिशाण्यांवरतीच आहे मित्रांनो. बघा एक मुलगा त्याच्या घरापासून उत्तरेकडे 20 मीटर गेला, तेथून पूर्वेकडे 6 मीटर गेला, तेथून पुढे दक्षिणेकडे 12 मीटर चालत गेला, तर तो त्याच्या घरापासून किती अंतरावर पोहोचलेला आहे? 10 मीटर, 8 मीटर, 20 मीटर आणि काय 6 मीटर आहे. चला सांगा कोण सांगता याचं आन्सर काय येईल? बघा एक मुलगा त्याच्या घरापासून काय उत्तरेकडे किती गेलेला आहे मित्रांनो 20 मीटर गेलेला आहे. किती गेलेला आहे 20 मीटर गेला. तेथून पूर्वेकडे वळून किती गेलेला आहे 6 मीटर. पूर्व दिशा कोणती आपली इकडची. पूर्वेकडे किती गेलेला आहे तो 6 मीटर गेला. तेथून पुढे दक्षिणेकडे वळून किती गेलेला आहे 12 मीटर. हे किती 20 पेक्षा काय करायचंय थोडं कमी घ्यायचंय. किती झालं हे 12 झालं. 12 मीटर टाकलं तर तो त्याच्या घरापासून किती अंतरावर आहे. त्याचं घर कुठे इथे. तो काय आता इथे येऊन पोहोचलेला आहे. त्याने आपल्याला अंतर विचारलेलं की तो त्याच्या घरापासून किती अंतरावर आहे. बघा हे 20 मधून काय आपण 12 इथे काय हे 12 आणि हे 12 होणार आहे. 20 मधून तर 12 मायनस करते इथं काय येणार आहे 8. किती आलंय 8. म्हणजे हे टोटल किती अंतर झालं 20 झालं. बघा हे अंतर 20 ने वरचं किती आहे 6. म्हणजे इथलं अंतर पण काय येणार आहे 6. हा कोणता टाईप आहे पायथागोरसचा टाईप आहे मित्रांनो. कोणता आहे पायथागोरसचा. पायथागोरसचा फॉर्म्युला काय आपला ए बी सी. बघा ए सी वर्ग बरोबर ए बी वर्ग प्लस बी सी वर्ग. चला टाका किंमत काय येईल आन्सर. ए सी वर्ग बरोबर ए बी ची किंमत काय आहे 8. काय आहे 8. म्हणजे काय करायचं आपल्याला 8चा वर्ग. बी सी बरोबर काय आहे 6. मग इथे काय करायचं आपल्याला 6चा वर्ग. बघा ए सी बरोबर 8चा वर्ग काय आहे 64 आणि 6चा वर्ग काय आहे 36. आपण जर यांची ऍडिशन केली तर काय होतंय 100 होतंय. 100 हा कशाचा हे आहे 10चा वर्ग आहे. कशाचा वर्ग आहे 10चा. मग एसी बरोबर काय येणार मित्रांनो 10 मीटर येणार. एसी बरोबर काय आलेलं आहे 10 मीटर आलेलं आहे. पर्याय क्रमांक 1. सांगा बरं कोणाकोणाचं आन्सर करेक्ट आलं होतं. कोणी पायथागोरस प्रमाणे सॉल्व्ह केला होता क्वेश्चन. चला पटापट सांगा. बघा हा लयबद्ध टाईपचा क्वेश्चन आहे मित्रांनो. कोणता आहे बी ए मध्ये डॅश ए बी डॅश ए बी डॅश ए डॅश बी. पर्याय आहे ए बी बी ए बी ए बी बी ए बी बी ए बी बी. चला कोणतं लॉजिक लागतं इथे कसं सॉल्व्ह करणार याला. आधी कशामध्ये काय ते डिवाइड करून घ्यायचं. किती 4 4 याच्यामध्ये 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4. बघा इथे लिहून दाखवते मी बी ए डॅश बी डॅश ए बी डॅश ए डॅश बी. त्यांना काय आपण 4 4 मध्ये काय डिवाइड करून घेतलंय. समजलं म्हणजे आपल्याला लगेच समजेल की कोणाजवळ कोण बसला. एकदम सोपा टाईप. याला काही बेसिक वगैरे काहीच नाही. फक्त काय लॉजिक लावायचंय. बघा बी ए. आता इथे बघायचं की ए जवळ कोण आहे. इथे कोण येणार आहे बघा पहिल्या याच्यावर इथे कोण दिसतोय बी. म्हणजे इथे कोण येणार आहे बी आणि पुढे ए. नंतर पुढे कोण येणार आहे इथे ए येणार आहे. म्हणजे काय यायला पाहिजे सेम अक्षर यायला पाहिजे. काय यायला पाहिजे सेम अक्षर यायला पाहिजे. चारही याच्यात काय सेम लेटर आले पाहिजे. बघा आता इथे कोण पहिल्या नंबरला कोण आहे बी. दुसऱ्या नंबरला ए. तिसऱ्या नंबरला कोण येणार आहे ए. आलंय का सगळीकडे ए बी ए बी बी ए बी बी ए बी. करेक्ट. रिकाम्या जागेत काय लिहिलेलं आहे आपण ए बी बी ए. पर्याय काय येणार आहे ए बी बी ए. पर्याय क्रमांक 1. समजलं. हा टाईप एकदम सोपा आहे मित्रांनो. याच्यामध्ये 1 किंवा 2 क्वेश्चन नक्की विचारले जात असतात. एक क्वेश्चन किती मार्काला असतो आपल्याला
2 मार्काला असतो. काय फक्त लॉजिक लावायचं, याला टेबल नाही, काही नाही, काहीच आहे नाही. समजलंय? जायचं पुढे. बघा 5, 9, 17, 33 पर्याय आहे 50, 41, 65, 52. चला काय लॉजिक लागतंय त्याला सांगा. 5, 9, 17, 33. पुढचं आन्सर आपल्याला काढायचंय. बघा याच्यात काय केलेलं दिसतंय, 5 मध्ये 4 ऍड केलेले, आन्सर काय आलेलं आहे 9. काय आलेलं आहे आन्सर 9. नंतर पुढे बघा काय 9 मध्ये काय 8 ऍड केलेले दिसत आहे, आन्सर काय आलेलं आहे 17. काय आलेलं आहे 17. नंतर 17 मध्ये काय 16 ऍड केलेले दिसत आहेत. बघा 4, 8, 16 म्हणजे इथे काय दुप्पट होत चाललेली. 4च्या दुप्पट 8, 8च्या दुप्पट काय 16, मग 16च्या दुप्पट काय होणार आहे 32. काय होणार आहे 32. आपल्याला 33 मध्ये काय 32 ऍड करायचे. काय करायचंय 33 मध्ये जर 32 ऍड करायचं काय येणार आहे 65. काय येणार आहे 65. पर्याय क्रमांक सी. किंमत काय करायची फक्त दुप्पट करत जायचं होतं. 4च्या दुप्पट 8, 8च्या दुप्पट 16, 16च्या दुप्पट 32. समजलंय? जायचं पुढे. पर्याय क्रमांक सी. बघा जर 3 + 4 12, 4 + 4 16, त्यानंतर 3 + 3 क्वेश्चन मार्क. पर्याय 9, 6, 16, 10. काय केलं मित्रांनो इथे बघा 3 चौक 12 म्हणजे इथे प्लसच्या जागेवर काय करायचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचंय. काय प्लसच्या जागेवर साइन काय करायचंय चेंज करायचं आपल्याला. काय करायचंय साइन चेंज करायचंय. बघा 3 × 4 केलं तर काय झाले 3 चौक 12. आलंय का आन्सर. तसंच 4 × 4 केलं तर 4 चौक काय येतो 16 येतो. आपलं काय 3 त्रिक 3 × 3 केलं तर 3 त्रिक काय येतो 9 येतो. काय येतो 3 त्रिक 9. पर्याय क्रमांक 1. आलंय का आन्सर. चला सांगा कोणाकोणाचं आन्सर आलंय 3 त्रिक 9. ऍडिशन नाही करायची तर काय साइन चेंज करायचं होतं. तिथं प्लस होतं तिथं काय करायचं होतं मल्टिप्लिकेशन करायचं होतं. समजलंय? जायचं पुढे. बघा प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 84, 2, 42. काय लॉजिक लागतंय 39, 3, 13, 150 क्वेश्चन मार्क 15, 5, 10, 20, 16. तर इथे काय लॉजिक लावणार मल्टिप्लिकेशन करणार, ऍडिशन करणार, काय सबट्रॅक्शन करणार, काय डिव्हिजन करणार. वर्ग आहे का क्यूब आहे कसला. चला सांगा काय लॉजिक लागेल याचं. बघा काय इथं 42 × 2 केलं तर आन्सर काय येणार आहे 84. बघा 42 गुणीला काय केलं इथे 2 केलंय तर सॉरी 42 × 2 केलं तर काय येणार आहे 84. आलंय आन्सर 84. तिथं काय 33, 39. काय 33, 39. बघा 33, 39. तर आपल्याला काय इथं काय 15 आहे आणि 150 आहे. इथे काय वापरल्यावर 150 येणार आहे 15 दाओ 150. काय येतं 15 दाओ 150. 15 दाओ 150 म्हणजे क्वेश्चन मार्कच्या जागेवर काय येणार मित्रांनो 10 येणार आहे. 15 दाओ 150. पर्याय क्रमांक बी. समजलंय? जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा. कुठे प्रश्नचिन्ह इथे. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येणार आहे ते सांगायचं आहे. बघा ए सी बरोबर बी. काय केलेलं मित्रांनो इथे ए अधिक बी अधिक सी बरोबर काय आलेलं आहे 14. बघा ए किती नंबरला येतो 1, बी किती नंबरला येतो 2 आणि सी किती नंबरला येतो 3. काय केलंय त्यांना नंबर लिहिले आणि नंतर काय केलेलं आहे बघा एकाचा वर्ग 2चा वर्ग आणि काय 3चा वर्ग. एकाचा वर्ग 1, 2चा वर्ग 4 आणि 3चा वर्ग काय तो 9. 1 अधिक 4 किती झाले 5, 5 आणि 9 किती झाले 14. आलंय आन्सर 14. पुढचं सॉल्व करायचंय बघा
सी अधिक ई अधिक डी बरोबर काय 50. सी किती नंबरला येतो 3, ई किती नंबरला येतो 5 आणि डी किती नंबरला येतो 4. बघा इथे काय 3चा वर्ग 5चा वर्ग आणि काय 4चा वर्ग यांची काय करायची आपल्याला ऍडिशन. 3चा वर्ग 9 अधिक 5चा वर्ग काय 25 आणि 4चा वर्ग काय 16. यांची जर ऍडिशन केली तर आन्सर काय येणार आहे 50. काय आन्सर आलंय 50. तर आपल्याला काय ई जी एफ चं काढायचंय. कसलं काढायचंय ई जी एफ. किती नंबरला येतो 5, जी 7 आणि एफ किती नंबरला येतो 6. 5चा वर्ग 25, 7चा वर्ग 49 आणि 6चा वर्ग 36. चला करायची ऍडिशन. काय बरं याचा आन्सर काय आन्सर येणार आहे आले का आन्सर सगळ्यांचं. पर्याय क्रमांक डी. समजलंय का मित्रांनो काय केलं इथे ए बी सी त्यांचं काय त्यांचे नंबर लिहिले नंतर वर्ग लिहिला. वर्ग काढायचा होता आपल्याला. एकाचा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9 आणि यांची सगळ्यांची काय केली आपण ऍडिशन केली. तर आन्सर काय आलं 14. नंतर सी सी ई डी 3चा वर्ग 5चा वर्ग 4चा वर्ग लिहिला आणि त्यांची काय केली ऍडिशन केली. तसंच ई जी एफ ई 5 नंबरला जी 7 नंबरला आणि एफ काय 6 नंबरला. 5चा वर्ग 25, 7चा वर्ग 49 आणि 6चा वर्ग 36. त्यांची ऍडिशन केलं आन्सर काय आलंय 110. काय आन्सर आलेलं आहे 110. नंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन काय प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा. बघा इथे काय प्रश्नचिन्हाची संख्या काय आपल्याला ओळखायची आहे. बघा 13 2 21 3 19 256 9 4 क्वेश्चन मार्क 25 36 49 20. चला कोण सांगता याचं आन्सर. काय लॉजिक लागतंय बरं. वर्ग करणार मल्टिप्लिकेशन करणार ऍडिशन करणार. चला पटापट आन्सर द्या. बघा काय 13 मधून जर आपण 2 मायनस केले काय 13 मधून जर आपण 2 मायनस केले तर काय येणार आहे 11. काय आलेलं आहे 11. 11चा वर्ग काय येतो मित्रांनो 121. काय 11चा वर्ग 121. नंतर पुढे बघा 19 मायनस 3. काय 19 मधून जर आपण 3 मायनस केले तर काय येणार आहे 16. 16चा वर्ग काय आहे 256. काय 16चा वर्ग 256. तर आपल्याला काय 9 मायनस 4. 9 मधून जर आपण 4 मायनस केले तर काय येणार आहे 5. 5चा वर्ग काय आहे 25. काय 5चा वर्ग 25. म्हणजे या क्वेश्चन मार्क जागेवरती काय आन्सर येणार मित्रांनो 25. पर्याय क्रमांक ए. कोणाकोणाचा आन्सर आला तो सांगा बरं 25. सगळ्यांनी आन्सर द्यायचंय. समजलंय जायचं पुढे. बघा काही पक्षी प्राणी आहेत सर्व आकाश प्राणी आहेत तर खालील कोणते विधान निश्चित सत्य असेल. काही आकाश पक्षी आहेत सर्व प्राणी पक्षी आहेत काही प्राणी आकाश आहेत तर काही पक्षी आकाश आहेत. तर सांगा काही पक्षी काय आहेत प्राणी आणि सर्व आकाश काय आहेत प्राणी आहेत. हा काय सिलोजिझमचा क्वेश्चन आहे मित्रांनो. काही पक्षी काय आहेत प्राणी. काही पक्षी आणि सर्व प्राणी काय आहेत आकाश आहेत. सर्व प्राणी काय आहेत आकाश आहेत. डायग्राम काढली तर खाली कोणते विधान निश्चित. आपल्याला इकडे विधान दिलेले तर विधान कोणतं निश्चित आहे ते सांगितलं. काही आकाश पक्षी आहेत का सांगा बरं. काही आकाश जे आहेत बघा काही आकाश काय आहेत पक्षी आहेत. दिसतं इथे काही आकाश काय आहेत पक्षी आहेत. पहिला निष्कर्ष काय योग्य आहे ते काय टायपिंग मध्ये निष्कर्ष आपल्या इकडे असतात पण ते काय टायपिंग तिकडे करून दिले निष्कर्षाची. बघा काही पक्षी काय आहेत आकाश आहेत. सर्व प्राणी पक्षी आहेत. सर्व जे प्राणी आहेत बघा प्राणी कुठे आहेत इथे आहेत. पक्षी कुठे आहेत इथे.
पक्षींचा आणि प्राण्यांचा सगळा भाग येतोय का? सगळं प्राण्या पक्षींमध्ये येत आहे का? नाही, काहीच भाग येतोय. काय येतोय? काहीच भाग. म्हणजे दुसरा निष्कर्ष काय मित्रांनो? अयोग्य आहे. काय दुसरा निष्कर्ष? अयोग्य आहे. नंतर तिसरं बघा, काही प्राणी आकाश आहेत. काही प्राणी जे आहेत ते काय आहे? आकाश आहेत. हे काय प्राणी आहे? हे काय आकाश? तुम्ही कुठलाही भाग घेऊ शकता, हाच नाही. हा काय? काही भाग आकाशांचा काय प्राण्यांमध्ये येतोय. म्हणजे तिसरा निष्कर्ष काय आहे? योग्य आहे. आणि चौथं आहे, काही पक्षी आकाश आहेत. काही पक्षी जे आहेत ते काय आहेत? आकाश आहेत. बघा, हा काय पक्षींचा भाग आहे. हा काय पक्षींचा भाग आहे आणि हा काय आकाशचा, म्हणजे काही पक्षींचा भाग काय आकाशमध्ये येतोय. काय? काही पक्षी जे आहेत ते काय आहेत? आकाश आहेत. म्हणजे चौथा पर्याय पण काय आहे? करेक्ट आहे. म्हणजे कोणता कोणता पर्याय योग्य आहे? पहिला, तिसरा आणि चौथा पर्याय काय योग्य आहे? पर्यायमध्ये काय सिलेक्ट करणार? 1, 3, 4 काय योग्य आहे? कोणता कोणता पर्याय योग्य आहे? 1, 3 आणि 4. दुसरा काय मित्रांनो? अयोग्य आहे. समजलंय? जायचं पुढे. बघा, हा रांगेतील क्रमांकाचा क्वेश्चन. एका रांगेमध्ये एक व्यक्ती डावीकडून 17वा आणि उजवीकडून 20वा आहे, तर त्या रांगेमध्ये एकूण किती व्यक्ती आहेत? 35, 36, 37, 38. चला सांगा बरं, किती व्यक्ती असतील त्या रांगेमध्ये? एक काय असते? रांग असते. एका रांगेमध्ये एक व्यक्ती, इथे काय येतो? एक व्यक्ती. डावी बाजू कोणती आहे? इकडची. डावीकडून कितवा आहे? 17वा आणि उजवीकडून कितवा आहे? 20वा. लेफ्ट, राईट. डावीकडून कितवा आहे? 17वा आणि उजवीकडून कितवा आहे? 20वा. तर त्या रांगेमध्ये एकूण व्यक्ती किती आहेत? फॉर्म्युला काय आपला? टोटल बरोबर लेफ्ट अधिक राईट मायनस 1. बघा, टोटल लेफ्ट किती आहे? 17. राईट किती आहे? 20 मायनस 1. टोटल बरोबर 17 अधिक जर 20 केलं तर काय येणार आहे? 37. काय आलेलं आहे? 37. 37 मधून काय एक मायनस करायचा आहे, तर मग टोटल बरोबर काय येणार आहे? 36. त्या एका रांगेमध्ये टोटल 36 व्यक्ती आहेत. किती व्यक्ती आहेत? 36. पर्याय क्रमांक बी. आलंय का आन्सर सगळ्यांचं? चला सांगा, कोणाकोणाचं आन्सर आलंय? बघा, नेक्स्ट क्वेश्चन काय? EFHKO PQTU. चला सांगा, याचं आन्सर कोण सांगतं? काय येईल बरं? काय लॉजिक लागतं इथे? चला सॉल्व करा. बघा, इथे काय 5 आणि 6, म्हणजे इथे काय दिसतंय? 1 ऍड केलेला दिसतोय. 6 आणि 8, इथे काय 2 ऍड केलेले दिसत आहे. 8 आणि 11, 8 मध्ये काय 3 ऍड केले तर काय दिसतंय? 11. 11 मध्ये काय 4 ऍड केले तर आन्सर काय येणार आहे? 15. आता काय दिसतंय? 1, 2, 3, 4, म्हणजे पुढे काय येणार आहे? 5 येणार आहे. काय येणार आहे पुढे? 5. मग 15 जर आपण 5 ऍड केले तर आन्सर काय येणार आहे? 20. 20 नंबरला कोण येतो? टी येतो. कोण येतो? टी. पर्याय क्रमांक सी. समजलंय? कोणाकोणाचं आन्सर करेक्ट आलंय? टी. चला सांगा, कोणी कोणी सॉल्व्ह केलं होतं? बघा मित्रांनो, तलाठी भरती 2025 आम्ही काय टिक्कर मराठी सरळ सेवा भरती चॅनलवरती काय लाईव्ह लेक्चर सिरीज चालू केली मित्रांनो. तसंच आमच्या टेलिग्रामला पण चॅनल आहे. परत आमचं काय प्ले स्टोरला पण ऍप आहे. तुम्हाला जर कोर्स परचेस करायचा तर तुम्ही काय टेलिग्रामला सॉरी प्ले स्टोरला जाऊन काय ऍप इन्स्टॉल करू शकता. आणि बघा, दुपारी 3 ते 4 बुद्धिमत्ताचं लेक्चर असतं, 4 ते 5 सामान्य ज्ञानचं, 7 ते 8 मराठी व्याकरणचं, 8 ते 9 इंग्रजी व्याकरणचं, 9 ते 10 काय अंक गणितचं लाईव्ह लेक्चर असतं मित्रांनो. आणि तुम्ही जर याच्यामध्ये नवीन असाल तर चॅनलला काय करायचंय? सबस्क्राईब करायचंय. बघा, इथं काय मित्रांनो, ARBS क्वेश्चन मार्क CTDU DUEV BSCR EVFW BSCT BRCT. चला, काय लॉजिक लागतं इथे? काय करणार इथे?
आपण पहिले पहिले अक्षर घेतोय. ए इथलं आपल्याला काढायचंय. ACD. नंतर आहे आर, मध्ये क्वेश्चन मार्क आहे. टी, नंतर आहे यू, पुढे आहे बी, क्वेश्चन मार्क डी, ई, पुढे आहे यस, मध्ये क्वेश्चन मार्क आहे यू, व्ही. या काय मधलं आपल्याला काढायचंय. बघा काय ACD म्हणजे काही एक दिसतं क्रमाने दिसतंय. ABCD म्हणजे इथं काय केलेलं दिसतंय, एक ऍड केलेला आहे. काय केलेलं दिसतंय, एक ऍड केलेला आहे. सगळ्या ठिकाणी काय दिसतोय, एक एक ऍड केलेला दिसतोय. पुढे बघा आर, क्वेश्चन मार्क टी, यू. आर नंतर कोण येतो, यस येतो. कोण येतो आर नंतर, यस. मग इथे पण काय करायचंय, प्लस एक करायचंय. आर नंतर यस, टी, यू. काय दिसतोय, प्लस एक एक ऍड केलेला आहे. नंतर बी, बघा इथे कोण येईल सांगा बरं. बी नंतर कोण येतो, सी. प्लस एक, प्लस एक, प्लस एक. BCDE, यस, टी, यू, बी. इथे पण काय प्लस एक ऍड केलेला आहे. काय केलेलं आहे, प्लस एक. मग काय ऍड केलं आपण, BSCT. काय ऍड केलेलं आहे, BSCT, पर्याय क्रमांक सी. क्वेश्चन मार्कच्या जागेवरती काय येणार आहे, BSCT. समजलंय. जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय, AZBY CXDW EVFU GSHR GUTR HSIR GTHS. चला याचं आन्सर काय येईल सांगा. आता मी एवढे क्वेश्चन सॉल्व्ह केले, एकाचं आन्सर तुम्ही काय मला कमेंट मध्ये सांगायचंय. सांगणार काय येईल याचं आन्सर. सगळ्यांनी आन्सर द्यायचंय. समजलंय. बघा मित्रांनो आमचं काय टेलिग्रामला टिक्कर मराठी सरळ सेवा म्हणून एक काय हे आहे, तर तुमचं काय करायचंय, जॉईन व्हायचंय. आणि नंतर डाउनलोड टिक्कर मराठी. आमचं काय प्ले स्टोरला टिक्कर मराठी सरळ सेवा भरती म्हणून काय ऍप आहे, ते तुम्हाला काय करायचंय, इन्स्टॉल करायचंय. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला काय करायचं मित्रांनो, सबस्क्राईब करायचंय. थँक्यू.